नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर स्काय अँड पीस। बऱ्याच दिवसांचा हा ब्लॉग बनत आहे आणि आज जाणार आहे कोकणात। तर बघूया हा कोकणचा किनारपट्टा, कोकण समृद्ध असं आहे ते आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये बघायचं आहे। खूप असं तुम्हाला माहिती मिळणार आहे या ब्लॉगमध्ये, तर हा ब्लॉग पूर्णपणे बघा। मागे आपली दिवा पॅसेंजर लागलेली आहे आणि या ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि हा जो प्रवास तो कसा असणार आहे तो देखील आपण बघूया। तर हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मित्रांनो, आता पोहोचला आहे खेडला। जवळपास 2019 नंतर मी कोकणामध्ये आज आलो आहे, तब्बल 5 वर्षानंतर। तो खूप छान वाटते आणि आपल्याला जायचं आता पुढचं डेस्टिनेशन असणार आहे जे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते असेल चिपळूण। त्या ठिकाणी आपले ग्रामसेवक येणार आहेत, आमचे मित्र विश्वास पवार सर। सो ते भेटतील आणि तिकडचा जो काही प्रवास असेल त्याच्यानंतर काय काय बघणार आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेल। तर मित्रांनो, फायनली पोहोचला आहे चिपळूणला। आपले सर वाट बघतच आहेत, बघूया कुठे आहेत ते। तब्बल 5 वर्षानंतर आलो चिपळूण कोकणामध्ये। 2019 मध्ये आलो होतो, त्याच्यानंतर आज येतोय। नाही तर प्रत्येक वर्षाला माझी 2 ते 3 ट्रिप व्हायच्या या कोकणामध्ये, चिपळूण, कुडाळ, खेड अशा या प्रत्येक ठिकाणी। आणि सर आपली वाटच बघत आहेत। रवी सर कशा आहात? तर भेटलेत आपल्याला विश्वास सर आणि आता जाणार आहे आम्ही त्यांच्या घरी। आणि नंतर जो काही पुढचा प्लॅन आहे पुढे कुणीकडे बघायचं आहे ते आपण त्या ब्लॉगमध्ये बघूया। तर हा ब्लॉग पूर्णपणे बघा, नक्कीच तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल। मजा केलेली मी आधीच बोलेल तुम्हाला कोण नाही येणार। तर मित्रांनो, जस्ट पवार सरांची ते आम्ही जेवून निघालो आहे। गाडीमध्ये CNG भरायचं आहे, CNG भरण्यासाठी थांबलो आहे आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला चिपळूणमध्ये असणारी बुद्धकालीन लेणी। ती कशी आहे, कुठे आहे, तो लेणीसमोर किती मोठा आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये आपल्याला कंटिन्यू करायची आहे। हा जो काही महामार्ग जातोय तो जातो आहे पनवेल खेड या रूटने मुंबईला जाण्यासाठी आहे। तर ती लेणी कशी आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे, इतिहास आहे, तो आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये जाणून घ्यायचा आहे। मी देखील फर्स्ट टाईम चाललो आहे ती लेणी बघण्यासाठी। तर बघूया हा लेणी कशी आहे, ह्या लेणीसमोर कसं आहे आणि ते काय काय आहे। तर पूर्ण ब्लॉग बघा, याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। तर आपली गाडी आली, CNG भरतोय त्याच्यामध्ये आणि गाडीमध्ये बसायचं आहे आपल्याला। आपल्यासोबत आहेत पवार सर, त्यांचा मुलगा। नाव काय तुझं? स्मित। आणि दादा तुझं? पप्प्या, सूरज उर्फ पप्प्या। आणि या रूटने आपल्याला जायचं आहे बुद्धकालीन लेणी बघण्यासाठी, जी चिपळूणमध्ये आहे। खूप दिवसापासून विचार झाला होता ही लेणी बघण्याची इच्छा होती आणि ते आज पवार सरांमुळे ते शक्य होणार आहे। तर तुमचं खूप खूप आभार आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल। धन्यवाद मित्रा। तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे आम्ही त्या चिपळूणमधील लेणीजवळ
चिपळूण स्टेशनपासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहे आणि ती लेणी आपल्याला समोरच बघायला मिळेल कशी आहे ती. आपण ते बघूया. या लेणीचं नाव आहे कोले खाजन गुंफा लेणी. इथे एक फलक लावलेला आहे, त्याच्यावरती पूर्ण तुम्ही माहिती बघू शकता. तर मित्रांनो, आपण ह्या लेणीजवळ पोहोचलो आहे आणि या लेणीचाच आपल्याला अभ्यास करायचा, माहिती घ्यायची आहे. ही आहे चिपळूण येथील बुद्ध लेणी. या लेणीला आपल्याला या लेणीचं आपल्याला जतन करायचं, संवर्धन करायचं आणि त्याचं रक्षण देखील करायचं आहे. तर बघूया या लेणीचा आपण इतिहास समजून घेऊया. या लेणीबद्दल आपण माहिती घेऊया की लेणी कशी आहे, कोणी निर्माण केली आहे, याचा इतिहास काय आहे, इथे काय काय बघायला मिळतं ते आपण या व्हिडिओमार्फत आपण बघूया. या लेणीची आपण माहिती घेऊया. तरी हा आहे चिपळूणमधील एक लेणी. ज्या लेणीचा हा मुख्य असा भाग आहे, मुख्य असं गृह आहे, त्याला आपण म्हणतो चैत्यगृह. या ठिकाणी एक तुम्हाला स्तूप बघायला मिळेल, तो भग्नावस्थेत आहे किंवा अर्धाचा आहे तो. आणि या ठिकाणी तुम्हाला बघा वरती छत्रावली टाईप किंवा एक हर्मिका टाईप तुम्हाला दिसेल, एक जे काही स्तूपाचं अंग आहे. म्हणून याचा अर्थ असा होतो की ही लेणी बौद्धकालीन लेणी आहे आणि या ठिकाणी बौद्ध भिक्षू राहत होते. सो हा स्तूप तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की आपल्या ज्या लेण्या आहेत त्याच्यावरती अतिक्रमण व्हायचं होतंय देखील. सो या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इथे शिवलिंग होतं. तुम्हाला याच्या बाजूला एक मी फोटो देखील पाठवेल की ह्या आधी कसं होतं इथे. या ठिकाणी बाकीच्या धर्माचे लोक या ठिकाणी पूजा अर्चना करण्यासाठी यायचे. सो ते आता इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो असा एक हा छोटा असा हा चैत्यगृह आहे. जवळपास 8 फूट लांबी रुंदीचा असेल आणि 16 ते 15 फूट असं लांबीचा असेल हा चैत्यगृह. आणि समोर असं तुम्हाला लेणी पाहायला मिळेल. छोटासा असा लेणी समूह आहे. इथे शिलालेख नाही, इथे काहीच नाही आहे. सो आपल्याला फक्त इथे अवशेष आपल्याला दिसू शकतात स्तूपाचे. सो जेव्हा जेव्हा तिथे स्तूप असेल त्याच्यावरून समजतं आपल्याला की ही जी लेणी आहे ती थेरवाद पंथामधील लेणी आहे. ज्या लेणीमध्ये तुम्हाला बुद्धांचं रूप दिसेल ती लेणी महायान पंथामधील असते. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बुद्धांचे काही प्रतीक असते, जसं स्तूप झाला, पद्मचिन्ह झाले, कमळ झालं, पंचशील असेल, धम्मचक्र असेल, हे जे काही प्रतीकं असतील ते प्रतीकं म्हणजे ती लेणी आहे थेरवाद पंथामधील. सो असं एक छोटंसं असं एक चैत्यगृह आहे. आणि या ठिकाणी भिक्खू राहायचे या ठिकाणी, कारण या ठिकाणी स्तूप होतं ते आपल्याला पाहायला मिळतं. हे 2 शैलगृह किंवा भिक्खुस्थान तुम्हाला पाहायला मिळतील. हे एक शैलगृह आहे छोटं आणि ते दिवे लावण्यासाठी कदाचित या ठिकाणी एक खोबणी केलेली आहे, तुम्हाला बघायला मिळेल. छोटंसं असं हे शैलगृह आहे. त्याचप्रमाणे इथे एक छोटंसं अजून मोठं एक शैलगृह आहे, तुम्हाला भिक्खुस्थान बघायला मिळेल. सो याचा अर्थ आहे की या ठिकाणी भिक्खू वर्षावासामध्ये राहायचे. आपण आलो आहोत चिपळूण येथील ही लेणी बघण्यासाठी. आणि ही लेणी कोरली आहे इसवी सन 1 शतक ते 2 शतकामध्ये. आणि ही तुम्ही बघायला गेलात तर ही लेणी ही अपूर्ण अशी लेणी आहे, कारण तुम्हाला जो काही चैत्यगृहामध्ये जो काही स्तूप आहे तो देखील भग्नावस्थेत तुम्हाला पाहायला मिळतो. पण या स्तूपाचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतात. जशा त्याच्यामध्ये छत्रावली देखील आहे, त्या ठिकाणी हर्मिका देखील आहे आणि त्याचप्रमाणे ज्योथ देखील आहे. आणि 2 ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला शैलगृह म्हणजेच भिक्खू लोकांना राहण्यासाठी 2 जागा देखील दिसलेला आहे. याचा अर्थ भिक्खू या ठिकाणी राहायचे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे. त्याचप्रमाणे तिकडे पाण्याची पोळी देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्या पाण्याच्या पोळीचा त्यावेळेस भिक्खू लोक वापर करायचे. पण या ठिकाणी एकही शिलालेख नाही आहे. जर शिलालेख असता तर आपण तो वाचला देखील असता, पण या ठिकाणी एकही शिलालेख नाही आहे. परंतु ही बुद्ध लेणी आहे आणि या बुद्धाचं जे काही आपल्याला रूप दिसतंय
ते रूप नसून या ठिकाणी प्रतीक आहे. म्हणजे ही लेणी जी आहे ती थेरवाद पंथामधील आहे. बुद्ध धर्मामध्ये 2 पंथ होते, एक थेरवाद आणि महायान. सो महायान पंथामध्ये मला बुद्धांचं रूप दिसेल, ज्या ठिकाणी बुद्धांचं रूप दिसेल ती असेल महायान लेणी. आणि ज्या ठिकाणी बुद्धांचं जे काही प्रतीक, ज्याचप्रमाणे स्तूप असेल, धम्मचक्र असेल, कमळ असेल, जे काही त्रिरत्नाचं चिन्ह आहे, हे जे असतील यांचं जे काही पूजन केलं जायचं, वंदन केलं जायचं, ते असते थेरवाद लेणी. तर छोटासा असा लेणी समूह आहे. या ठिकाणी एक चैत्यगृह आहे, 2 शैल्यगृह आहेत आणि एक पाण्याची पोळी आहे. सो एवढीच ही छोटीसा लेणी समूह आहे आणि तो आपण आज बघायला आलो आहेत. मी देखील पहिल्यांदा बघतोय. सो सगळ्या चिपळूणवासियांना, त्याचप्रमाणे जे काही कोकणातले जे काही रहिवासी आहेत त्या रहिवाशांना देखील विनंती करतो की तुमच्या जवळच्या जी काही लेणी आहे ह्या लेणीचं संवर्धन करा. ती लेणी लोकांपर्यंत पोहोचवा की या ठिकाणी ही लेणी आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला असेल किंवा अमावस्या असेल, कोणतेही जे दिवस असेल त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत, आपल्या फॅमिलीसोबत या आणि ह्या लेणीचा ASI सोबत पत्रव्यवहार करून त्याचं जतन आणि संवर्धन आपण करू शकतो. तर सर्वांना विनंती आहे की या लेणीला नक्की भेट द्या. तर खूप खूप धन्यवाद पवार सर की तुम्ही आम्हाला ह्या लेणीबद्दल सांगितलं आणि ही लेणी आम्हाला आज पाहायला मिळाली. मी तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील करतो. तर याच अशाच लेण्या आपण आपल्या ह्या स्काय इन पीस या यूट्यूब चॅनलमार्फत आपण नेहमी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवत असतो, आपल्या महाराष्ट्रभर, भारताभर पोहोचवत असतो. तर हे चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असतो नक्की शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम, जय अशोका.